नमस्कार. किचन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी. तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी किचन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण पाहूयात मी त्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते. तर प्रथम मी त्यासाठी इथे पाव किलो बटाटे घेतलेले आहेत, 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत, 1 गाजर घेतलेला आहे, 125 ग्रॅम म्हणजे अर्धा पाव फ्लावर घेतलेला आहे, 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि 2 शिमला मिर्च आणि 1 बीट घेतलेले आहे. तर ते मी पूर्ण नाही, मी ते अर्धच वापरणार आहे त्यातलं. तर आता सुके मसाले पाहूयात. मी इथे 2 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर, 1 चमचा जिरे, मीठ चवीपुरतं, कसुरी मेथी, आलं लसूण आणि धनेपूड घेतलेली आहे मी. तर आपण इथे बॅडगी मिर्च वापरणार आहोत. बॅडगी मिर्च आणि बीटमुळे खूप छान कलर येईल भाजीला आणि मी इथे हा बटरचा क्यूब घेतलेला आहे. हा काय पूर्ण नाही यामधला, हा अर्धा वापरणार आहे. तर मी इथे जे फ्लावर घेतलेलं आहे त्याचे ते तुरे काढून घेतलेले आहेत आणि आपण त्याला पाण्यामध्ये उकळून घेणार आहे 1-2 मिनिटासाठी. तर आणि नंतर उकडायला टाकणार आहे. तर आपण आता इथे कुकर घेतलेला आहे. तर कुकरमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तर ते तेल घेतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं बटर घालणार आहोत. त्यामुळे शिजवायला भाज्या टाकताना जर तुम्ही थोडंसं बटर घातलं तर भाजीला टेस्ट खूप छान येते. तर आपण इथे थोडंसं बटर घातलेलं आहे तेलामध्ये. तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. भाजी शिजवताना जर तुम्ही जिरे घातली तर त्या भाजीची टेस्ट एकदम छान येते. त्यामुळे तुम्ही न विसरता यामध्ये आता जिरे घाला. तर आपण आता जिरे घातलेले आहेत. ते जिरे घातल्यानंतर जिरे थोडेसे तडतडले की त्यामध्ये आपण आता एक एक करून सगळ्या भाज्या घालून घेऊयात. तर आता पाहू शकता जिरे हे तडतडले आहेत आणि आपण त्यामध्ये आता पहिल्यांदा आपण बटाट्याच्या छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. तर ते आपण घालून घेऊयात. तर आता बटाटे मी घालते आहे. तर बटाटे हे असे तुम्ही कसेही छोटे काप केले तरी चालतील, नाही तर एका बटाट्याच्या 4 फोडी केल्या तरी पण चालतील. आता ते बटाटे घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बटाटे घातल्यानंतर आपण आता त्यामध्ये एक एक सगळ्या भाज्या घालून घेऊयात. पावभाजी करत असताना आपल्याला असं वाटतं की ती खूप अवघड आहे करायला आणि खूप म्हणजे त्याला टाईम टेकिंग प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्ही जर सगळ्या भाज्या घेतल्या आणि पटकन होतेच, फक्त भाज्या गोळा करण्यासाठीच वेळ लागतो. तर आपण आता इथे मी उकळून घेतलेला फ्लावर घातलेला आहे. तर फ्लावर कधीही उकळूनच घ्यायचा, कारण त्यामध्ये पावसाळ्यामध्ये छोट्याशा किडे वगैरे असू शकतात. ते जाऊ नयेत त्यासाठी तुम्ही ते उकळून आणि नंतरच शिजवायला टाकायचं. आता ते फ्लावर घातल्यानंतर पण ते व्यवस्थित आपण ते परतून घेऊयात. सगळ्या भाज्या घातल्यानंतर एक एक वेळा ते परतून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतात तेलामध्ये. ते फ्लावर घातल्यानंतर आपण मी इथे 1 वाटी मटार घेतलेले आहेत, आपण ते घालून घेऊयात. तुम्ही फ्रोझन मटारही घेऊ शकता. मी इथे शेंगा सोलून त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. तर आपण आता ते घालून घेतल्यानंतर तेही व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेले आहेत. तुम्ही पावभाजीला जेवढ्या भाज्या घालाल तेवढ्या कमीच आहेत. पण मी इथे जेवढ्या भाज्या वापरलेल्या आहेत तेवढ्या घातल्या तरी पण तुमची पावभाजी एकदम मार्केटसारखी टेस्टी पावभाजी होणार. कलर पण तुमच्या भाजीला सेम मार्केटसारखाच येणार, तुम्ही जर हे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरले तर. तर आता हे तीनही भाज्या व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत. तर आपण त्यामध्ये आता गाजर आणि बीट घालून घेणार आहोत. ते गाजर आणि बीट घालून पण आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बीट ह्यासाठी घालायचं की ते बीट घातल्यामुळे भाजीचा कलर खूप छान येतो. तुम्हाला फूड कलर टाकण्याची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही बीट घातल्यानंतर एकदा करून पहा आणि मला नंतर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमची पावभाजी नक्की कशी झाली ते. आता बीट घातल्यानंतर मी इथे जो टोमॅटो घेतलेला आहे त्यातला अर्धा टोमॅटो मी हा शिजवताना घालणार आहे. त्यामुळे पण भाजीला एकदम छान टेस्ट येते. त्यामुळे मी इथं अर्धा टोमॅटो आता घातलेला आहे. हे सगळ्या भाज्या आपण आता सगळ्या मिक्स करून घेऊयात आणि आपण लास्टला आता इथे मीठ आणि जेवढं भाजीसाठी आपण मीठ घेतलेलं आहे ना, त्यातलं आपण अर्धं मीठ इथे घालणार आहोत आणि तिखटही घालणार आहोत. मी इथे बॅडगी मिरची वापरलेली आहे. तुम्हाला म्हणजे साधं लाल तिखट वापरायचं असेल तरीही चालेल, पण बॅडगी मिरची घातल्यानंतर आणखीन भाजीला कलर छान येतो. त्यासाठी मी इथे बॅडगी मिरची पावडर वापरलेला आहे. तर आपण आता इथे तिखट आणि मीठ घालून घेऊयात. जे आपण भाजीसाठी घेतलेलं आहे ते. तर त्या अगोदर मी त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहे. जास्तही पाणी घालू नका. इतपत पाणी घाला की त्यामध्ये भाज्या सगळ्या अशा बुडल्या जातील आणि त्याच्या मीडियम गॅसवर 4 शिट्या करून घ्यायच्या.
तर आता आपण इथे पाणी घातलेलं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण इथे जे भाजीसाठी घेतलेलं त्यातलं अर्धं तिखट बॅडगी मिरची पावडर आपण इथे घालून घेऊयात आणि त्यानंतर जे मीठ घेतलेलं आहे त्यातलं अर्धं मीठ आपण यामध्ये घालून घेऊयात. हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर ह्याच्या 4 शिट्या काढून घ्यायच्या. तर भाज्या ह्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि मॅशही छान होतात. तुम्ही एकदा ही पावभाजी नक्की ट्राय करून पहा, खूप टेस्टी होते. तर आपण आता इथे कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्या शिट्या करून घेऊयात. तर आता हे शिट्ट्या झाल्यानंतर आपण ते व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं. नंतर भाजीला फोडणी द्यायची. तुमची पावभाजी रेडी. तर पाहू शकताय आता हे भाज्या ह्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि मी हे कुकरमध्येच मॅश न करता मी एका ताटामध्ये घेऊन मॅश करणार आहे, कारण भाज्या व्यवस्थित मॅश होतात त्यामुळे. तर आता पाहू शकताय हे मी एका ताटामध्ये हे व्यवस्थित काढून घेते. थोडंसं थंड झाल्यानंतर, नाहीतर तुम्ही गरम गरमही मॅश करून घेऊ शकता. व्यवस्थित भाज्या मॅशही होतील, जेवढं तुम्हाला बारीक हवं आहे तेवढं. जर तुमचे मुलं कोणत्या भाज्या खात नसतील तर पावभाजी बनवल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये कोणती भाजी घातलेली आहे तेही तुम्हाला म्हणजे त्या मुलांना लक्षात येणार नाही. त्यामुळे पावभाजीमध्ये सगळ्याच भाज्या खाल्ल्या जातात, ज्या म्हणजे कोणाला फ्लावर आवडत नसेल, कोणाला शिमला मिरची आवडत नसेल. तर आता व्यवस्थित आपल्या भाज्या सगळ्या मिक्स झालेल्या आहेत. तर आपण आता भाजीला फोडणी घालून घेऊयात. तर आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 3 टेबलस्पून आपण तेल घालून घेणार आहोत. तेल घातल्यानंतर ते तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण आता सगळे म्हणजे कांदा, टोमॅटो वगैरे सगळं परतून घेऊयात. तर पहिल्यांदा आपण यामध्ये शिमला मिरची घालून घेऊयात. शिमला मिर्च मी शिजवताना नाही घातली, कारण अशी तुम्ही तेलात घातल्यानंतर ना त्याची टेस्ट खूप छान येते. तर त्यामुळे पहिल्यांदा पावभाजी करताना तेलामध्ये पहिल्यांदा शिमला मिर्च आपण परतून घ्यायची. तर शिमला मिर्च मी आता घातलेली आहे, ती व्यवस्थित परतून घेते. तर ती परतत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे टेस्टही छान येते आणि शिमला मिरची व्यवस्थित म्हणजे लवकर परतलीही जाते. तर आपण इथे मीठ घातलेलं आहे. तर मीठ घातल्यानंतर आपण तिला थोडंसं परतून त्याला झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिट आपण ठेवून द्यायचं, म्हणजे ती लवकर मऊ पण होते आणि लवकर शिजली जाते त्यामुळे. तर आता पाहू शकता ही शिमला मिर्च लवकर मऊ झालेली आहे आणि आपण आता त्यानंतर उरलेले सगळे म्हणजे कांदा, टोमॅटो वगैरे घालून घेऊयात. तर आपण आता एकदम मऊ झालेली आहे शिमला मिरची, छान परतलेली पण आहे. तर आपण आता त्यामध्ये कांदा घालून घेऊयात. तर कांदाही जसा आपण शिमला मिरची परतली तसाच आपण परतून घेऊयात. तर कधीही पावभाजी करत असताना टोमॅटोचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि कांद्याचं प्रमाण त्याच्यापेक्षा कमी ठेवायचं. म्हणजे मी इथं 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तर टोमॅटो जास्त टाकल्याने पावभाजीची टेस्ट छान येते. तर आपण इथे कांदा आता व्यवस्थित परतून घेऊयात. तो व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण आता उरलेला जो टोमॅटो आहे तो आपण घालून घेऊयात. आता हे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि व्यवस्थित हे असं मऊ शिजलं पाहिजे, म्हणजे ते आपल्याला मॅशरनी व्यवस्थित मॅश करता येईल. तर आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आपण आता थोडंसं ह्याला आपण 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून वाफवून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित मऊ होईल. आणि आपण आता ते मॅशरनी मॅश करून घेऊयात, म्हणजे पावभाजीमध्ये म्हणजे ते एकदम असं हे लागणार नाही. आपण सगळ्या दुसऱ्या शिजवलेल्या भाज्या मॅश केलेल्या आहेत आणि ह्या भाज्या अशा थोडं म्हणजे दिसताना पण चांगलं दिसणार नाही, त्यामुळे आपण ते व्यवस्थित मॅश करून घेऊयात. तर आता ते व्यवस्थित मॅश करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये जे आता पावडर्ड मसाले, जे सुके मसाले आहेत आपले, ते आपण आता त्यामध्ये घालून घेऊयात. तर त्या अगोदर आपण त्यामध्ये थोडंसं बटर घालूयात, म्हणजे भाजीला टेस्ट छान येईल. आपण शिजवताना पण थोडंसं बटर घातलेलं आहे आणि आताही घालूयात. तर मी ह्याच्यामध्ये एक विसरले की अद्रक लसूणची पेस्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कांदा घालता ना तेव्हाच तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट घालायची. तर मी ह्या स्टेजला मी आता अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. ती पण व्यवस्थित त्याचा कच्चापणा जाईपर्यंत व्यवस्थित तुम्ही परतून घ्यायची. ती परतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं आता बटर घालून घेऊयात, म्हणजे त्यामुळे तुमच्या भाजीला टेस्टही छान येईल. आणि पावभाजी म्हणल्यानंतर तर काय बटरशिवाय काही म्हणजे टेस्ट घेणारच नाही. तर आपण आता त्यामध्ये पावडर्ड मसाले, त्यामध्ये प्रथम आपण धना पावडर घालून घेऊयात. तर आपण इथे आपला जो पोहे खायचा चमचा असतो तर त्या चमच्याने मी 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे. त्यानंतर आपण 1 चमचा
पावभाजी मसाला घालून घेऊयात. तुम्ही कुठलाही पावभाजी मसाला घेऊ शकताय. ते दोन्ही मसाले घातल्यानंतर आपण ते व्यवस्थित परतून घेऊयात आणि नंतर आपण तिखट घालून घेऊयात आणि जे उरलेलं तिखट होतं लाल तिखट ते आपण आता घालून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर सगळं बॅडगी मिरची पण वापरू शकता. ज्यांना खूप तिखट खायचं असेल तर त्यांना जे जास्त तिखट लाल तिखट असतं ते तुम्ही वापरू शकता. आता हे पावडर मसाले जळू नये त्यासाठी मी ज्या कुकरमध्ये आपण भाज्या शिजवून घेतलेल्या त्याच कुकरमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. ते आपण थोडंसं गरम पाणी भाजीमध्ये घालून घेऊयात म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत. तर आपण मसाले घातल्यानंतर 1 ते 2 मिनिट असं शिजवून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये लास्टला बटर घालून घेऊयात थोडंसं. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखी घालू शकता. तेवढीच टेस्ट जास्त छान येईल भाजीची. आपण जे मॅश केलेल्या भाज्या आहेत ताटामध्ये तर ते आपण आता त्यामध्ये घालून घेऊयात आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून म्हणजे घ्यायचं. तर पाहू शकता ह्या भाज्या आपल्या व्यवस्थित मॅश झाला. त्यामुळे तुम्ही ताटात घेऊनच म्हणजे कुकरमध्ये भाज्या शिजवल्या असतील तरी पण ताटात घेऊन मॅश केल्या ना तर त्या तुमच्या भाज्या व्यवस्थित मॅशही होतील आणि एकदम बारीकही होतील सगळ्या भाज्या. तर आता हे व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये सगळे मॅश ज्या भाज्या आहेत तर ते व्यवस्थित अशा तुम्ही मिक्स करून घ्यायच्या आहेत. पाहू शकताय आत्ताच पावभाजीचा कलर किती छान दिसतोय ते. तुम्हाला कोणता फूड कलर टाकायची ही गरज नाही आहे आणि तुम्हाला अशी घट्ट आवडत असेल तर तुम्ही अशी खाऊ शकता. मला पातळ आवडते त्यामुळे आणि पावभाजी कशी थोडीशी पातळ असलेली छान लागते म्हणजे पावासोबत व्यवस्थित खाता येते. तर त्यामुळे मी इथे गरम पाणी आणखीन घातलेलं आहे. तर पाहू शकताय अशी कन्सिस्टन्सी आणि पावभाजी करत असताना एकदम घट्ट नाही. तुम्ही थोडीशी पातळ केल्यानंतर जेव्हा ती थंड होईल ना तेव्हा आणखीन घट्ट होते. त्यामुळे तुम्ही थोडं पाणी त्याच्यात ठेवायचं. मी जसं आता हे ठेवलं ना तसं आपण पाणी आता ठेवायचं आणि त्याला 3 ते 4 मिनिट व्यवस्थित उकळी काढून घ्यायची. व्यवस्थित उकळी काढल्यानंतर मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे उकळी काढल्यानंतर भाजीला टेस्टही छान होते. सगळे मसाले भाजीमध्ये मिक्स होतात. आता आणखीन मी थोडंसं बटर घातलेलं आहे. तुम्ही पावभाजीमध्ये जेवढं बटर घालाल तेवढं कमीच आहे. त्यामुळे मी आणखीन बटर घातलेलं आहे आणि बटरवरती थोडासा पावभाजी मसाला घातलेला आहे. असं केल्यानंतर तुम्हाला जशी आपली ठेल्यावरती पावभाजी मिळते ना सेम तशीच चव येणार. तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि मला नक्की नंतर सांगा की तुमची पावभाजी कशी झाली आहे ती. मी जी स्टेप सांगितलेली आहे ती स्टेप फक्त फॉलो करा आणि तुम्ही पावभाजी नक्की ट्राय करा. नक्की छान होईल आणि कलरही सेम असाच येईल. बीट आणि बॅडगी मिर्च टाकल्यामुळे पावभाजीचा कलर एकदम छान आलेला आहे. याला आपण आता 3 ते 4 मिनिट उकळी काढून घेऊयात आणि उकळी काढल्यानंतर त्या अगोदरही पाहू शकता तुम्ही भाजीचा कलर किती छान आलेला आहे. एकदम टेस्टी झालेली आहे आणि शेवटी तुम्ही मीठ घालून घ्या. मी विसरलेली होती मीठ घालायचं. तर आता तुम्ही मीठ घालून घ्या आणि मीठ घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट उकळी काढा आणि पावभाजी रेडी तुमची खाण्यासाठी. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची. त्यामुळे पण पावभाजीला टेस्ट खूप छान लागते. टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल, पण ती टाकल्यानंतर आणखीन त्याचा खूप छान टेस्ट येते त्याला. ती टाकल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पावभाजीमध्ये आणि नंतर शेवटी तुम्ही कोथिंबीर घालून घ्यायची आणि ते घातल्यानंतर थोडंसं तुम्हाला उकळी काढायची असेल तर काढू शकता, नाहीतरी पण चालेल. पण ती व्यवस्थित तुम्ही उकळी काढल्यानंतर 3 ते 4 मिनिट पावभाजीला टेस्ट एकदम छान येते. पाहू शकताय आता पावभाजीचा कलर खूपच छान आलेला आहे. आता ती कोथिंबीर व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि कोथिंबीर आणि मसाला लावून भाजून घ्यायची आणि सर्व करायची. एकदम छान पावभाजी. तुम्हाला हॉटेलची सुद्धा पावभाजी आवडणार नाही एवढी छान पावभाजी होणार आहे तुमची. त्यामुळे तुम्ही ही पावभाजी नक्की ट्राय करा आणि किचन रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की ट्राय करेन तुम्हाला ज्या रेसिपीज हव्या आहेत तर. मग शेवटी मी आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण मला थोडंसं घट्टसर वाटत होती भाजी. तर त्यामुळे मी थोडंसं आणखीन त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता पावभाजी रेडी झालेली आहे आपली. आपण आता पाव भाजून घेऊयात. तर तुम्हाला जर वाटत असेल पावभाजी करण्यासाठी खूप अवघड आहे तर काहीच अवघड नाही. सगळ्या भाज्या घेतल्यानंतर आणि हे स्टेप्स फॉलो केल्यानंतर पावभाजी करण्यासाठी खूप म्हणजे खूप सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला एखाद्या पार्टीसाठी, बड्डे पार्टीसाठी किंवा असं घरी खाण्यासाठी जरी तुम्हाला पावभाजी बनवायची असेल तरी पण ही अशा पद्धतीने जर तुम्ही पावभाजी केली तर ती तुम्हाला नक्कीच आवडणार आणि करायला पण सोपी आहे. तर आपण आता कोथिंबीर आणि मसाला टाकून
पाव भाजून घेऊया. तर मी इथे तव्यावरती बटर घातलेलं आहे. बटर घातल्यानंतर आपण ते थोडंसं वितळू देऊयात आणि नंतर त्यामध्ये आपण त्यावरती आपण पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालून घेऊयात. आणि पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घातल्यानंतर पाव एवढे टेस्टी लागतात, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता प्रथम मी कोथिंबीर घालते आहे आणि त्यानंतर मसाला घालू आपण, पावभाजी मसाला. आणि भरपूर सारं बटर घातलेलं आहे, त्यामुळे पावाला खूप छान टेस्ट येणार आहे. तर आपण ते पाव आता भाजून घेऊयात. तर मी इथे असे 2 पाव भाजून घेते आहे. त्यामध्ये मध्ये काप देऊन असे तुम्ही व्यवस्थित पाव असे भाजून, कोणाला कडक आवडत असतील तसे भाजू शकता आणि कुणाला फक्त गरम केलेले आवडत असतील तसेही भाजू शकता तुम्ही. आता हे पाव व्यवस्थित भाजतायत आणि ते भाजल्यानंतर तुम्ही पावभाजी खायला तयार आहे. तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी किचन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही पावभाजी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका की ही पावभाजी कशी झाली आहे ती. आणि अशाच आणखीन काही रेसिपीज आहेत मी केलेल्या, माझ्या व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही नक्की पहा.